सरांगेंचं आणि संपूर्ण मराठा समाजाचं या ठिकाणचं आंदोलन आता यशस्वी झालेलं आहे आणि त्या संदर्भातल्या बातम्या बघूया। मराठा कुणबी 1 या जीआरसाठी सरकारला जरांगेंकडून 2 महिन्यांचा वेळ, प्रक्रिया किचकट असल्याने उपसमितीने मागितलेला 1 महिन्याचा वेळ। पण त्यांना म्हणलं होतं मराठा आणि कुणबी 1 हे जीआर काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे। तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचा। ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या। 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना लावा, लोक अर्ज करतील आणि जात प्रमाणपत्र घेतील, जरांगेंची उपसमितीकडे मागणी। छाननी हरकती आलेल्या आहेत ना, त्याचे छाननी व्हायला त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आल्या, त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा। 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। जेवढे दाखले आले तेवढे निकाली काढण्याचे प्रस्तावित केले, तर विखे पाटील यांनी ही माहिती दिली। जेवढे व्हॅलिडिटीला दिले तेवढे देऊन टाकण्याची जरांगेंची मागणी। त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला। हैदराबाद गॅझेटने गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार, मराठा उपसमितीचं मनोज जरांगे यांना आश्वासन। मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी, तर काही गुन्हे घ्यायचे राहिले असतील तर ते सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कोर्टात जाऊन मागे घेऊ, सरकारचं आश्वासन। सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखित दिले, म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून जे आहे जे आर लिखित केले ते लेखीला काही किंमत नसते। सगेश्वर यांच्या अंमलबजावणीवर 8 लाख हरकती, त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागेल, विखे पाटलांची जरांगेंना माहिती। सरकारवर विश्वास ठेवा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। हैदराबाद गॅझेटवरून फसवणूक झाल्यास राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। जर ह्या जीआर मध्ये आपली फसवणूक जर झाली, खालच्या 1-2 ओळीत हैदराबाद गॅझेटच्या, मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रात एक बी मंत्री नेता मी फिरून देणार नाही, हा शब्द आहे माझा। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी, जरांगेंची उपसमितीकडे मागणी। वारसांना 15 कोटींची मदत देण्यात आली आहे, उर्वरित एका आठवड्यामध्ये दिली जाईल, समितीची माहिती। आंदोलकांच्या वाहनांवर 5-5 हजारांचे दंड लावले, जरांगेंची विखे पाटलांना माहिती। वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार, उपसमितीचं आश्वासन।